नमस्कार. तर आज मी हिवाळ्यात स्पेशल आहे ना डिंकाचे लाडू बनवणार आहे. तर शरीराला ऊर्जा देणारे आपले हे डिंकाचे लाडू आहेत. तर हे लाडू बनवायला अतिशय साध्या सोप्या पद्धतीमध्ये आपण बनवणार आहे. जे आपण पारंपरिक पद्धतीमध्ये जे डिंकाचे लाडू बनवताना अगदी त्याच पद्धतीमध्ये इथे मी हे लाडू बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. आणि अगदी 1 किलोच्या प्रमाणामध्ये आपले हे परफेक्ट असे लाडूचं प्रमाण मी इथं सांगणार आहे. त्याच्यामुळं अगदी शेवटपर्यंत आपला हा व्हिडिओ पहा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर पटकन सुरू करूयात आपण छान मस्त हे डिंकाच्या लाडूची रेसिपीला. तर त्याआधी आपण इथं साहित्य बघून घेऊयात या लाडूंसाठी लागणारं. तर इथं बघा, एक वाटीभर आहे ना मी इथं खारीक पावडर घेतलेली आहे. आणि ही खारीक पावडर आहे ना मी घरच्या घरी तयार केलेली आहे. आणि सेम वाटीने इथे मी ना एक वाटीभर किसून घेतलेलं खोबरं घेतलेलं आहे. आणि 20 ते 25 काजू आणि बदाम घेतलेले आहेत. मी दोघंही प्रमाण आपलं सारखंच आहे. आणि त्याच प्रमाणात इथे मी पिस्तासुद्धा घेणार आहे. 20 ते 25 इथं मी पिस्तेसुद्धा घेतलेले आहेत. आणि एक छोटी अर्धी वाटीभर म्हणजे 10 ग्रॅम इथे आहे ना मी डिंक घेतलेला आहे. तर पाहू शकतात आपण जास्त बारीक किंवा नाही आहे आणि जास्त मोठाही नाही, अशा पद्धतीचा आपल्याला 10 ग्रॅम इथे मी डिंक वापरलेला आहे. 20 ते 25 इथे मी ना मनुके घेतलेले आहेत आणि 2 चमचे भरून खसखस. तर अर्धी वाटी मी इथं जे आपण नॉर्मल पोळीसाठी वापरतो ना, तर ते गव्हाचं पीठ आहे. तर अशा पद्धतीचं आपलं प्रमाण आहे. तर अगदी 1 किलोच्या प्रमाणात आपले परफेक्ट असे हे लाडू डिंकाचे बनवून तयार होतात. नक्कीच करून पहा आणि खूप छान चवीला देखील हे लाडू बनवून तयार होतात. तर इथे मी ना कढईमध्ये सर्वात आधी किसून घेतलेलं खोबरं आहे ना भाजून घेणार आहे. तर तुपाची ह्या खोबऱ्यामध्ये गरज लागत नाही, कारण खोबऱ्याला एक आपलं स्वतःचं तेल असतं, त्याच्यामुळे आहे ना तुपामध्ये भाजायची ह्या खोबऱ्याला काहीच गरज राहत नाही. तर पहा, अशा पद्धतीने आपलं हे खोबरं देखील मस्त असं भाजून झालेलं आहे. तर कमी गॅसवर आपल्याला भाजायचं आहे, कारण खोबरं हे पटकन लालसर होतं आणि जास्त जर लाल झालं ना मग ते थोडंसं कडवट लागतं. त्याच्यामुळे ना जास्त आपल्याला लाल करून घ्यायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला छान असं हे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. आता ह्या कढईमध्येच मी इथं 1 चमचाभर आहे ना तूप टाकून घेणार आहे. तर तुपाचं प्रमाण मी तुम्हाला सगळ्यात शेवटी सांगणार आहे, म्हणजे आपल्याला किती तूप लागलेलं आहे. आता याच्यामध्ये मी ही बारीक करून घेतलेली खारीक पावडर आपल्याला याच्यात टाकून घ्यायची आणि छान मस्त तुपामध्ये ना ही खारीकसुद्धा अगदी कमी गॅसवर मस्त भाजून घेणार आहे. तर खारीक भाजताना थोडंसं आहे ना लक्ष द्यायचं आहे, म्हणजे खारीकला गोडवा असतो ना, त्याच्यामुळे ती खारी ना पटकन अशी लाल व्हायला लागते. त्याच्यामुळं पटपट आपल्याला सतत हे मिक्स करत राहायचं आहे. व्यवस्थित अशी पहा, आपली इथं खारीक पावडरसुद्धा मस्त अशी भाजून झालेली आहे. आता ही खारीक पावडर काढून झाल्यावर परत याच्यामध्ये ना मी 1 चमचाभर तूप टाकून घेणार आहे आणि आपल्याला लगेच हे जे काही आपले ड्रायफ्रूट आहे ते व्यवस्थित असे मस्त खमंग असे भाजून घ्यायचे. जितके छान असे आपले हे सगळे ड्रायफ्रूट व्यवस्थित असे भाजून होतील ना, तितका आपला हा लाडू मस्त चविष्ट बनून तयार होतो. तर इथे मी सगळ्यात आधी बदाम टाकून घेतलेले आणि ते थोडेसे आपल्याला मस्त असं एखाद मिनिटभर चांगले हे तुपामध्ये परतवून घ्यायचे. थोडेसे परतवून झाले की लगेच आपल्याला याच्यामध्ये काजूसुद्धा टाकून घ्यायचे आहेत. तर काजू पटकन लाल होतात, त्याच्यामुळे ना मी इथं सगळ्यात आधी बदाम तुपामध्ये तळून घेतलेले आहेत आणि सोबतच याच्यामध्ये ना मी पिस्तासुद्धा टाकून घेणार आहे. म्हणजे सर्व काही व्यवस्थित असं मस्त आहे ना ह्या तुपामध्ये व्यवस्थित तळून होतात. आता याच्यामध्ये जे काही आपण मनुके घेतलेले आहेत ते सुद्धा याच्यात टाकून घ्यायचे आहेत. तर ते देखील आपले मस्त असे ह्या तुपामध्ये ना व्यवस्थित असे तळून होतात. तर पहा, 2 मिनटं लागतील मस्त असे पाहू शकतात आपले सर्व काही इथं ड्रायफ्रूट व्यवस्थित असे मस्त तळून झालेले आहेत. आणि मनुके पाहू शकता तुम्ही, छान असे मस्त इथं फुलून आलेले आहेत. म्हणजे सर्व काही व्यवस्थित असं आहे ना आपलं इथं तुपामध्ये तळून झालेलं आहे. तर आता मी ते काढून घेतलं सर्व काही. परत 1 चमचाभर इथे आहे ना मी तूप घातलेलं आहे आणि त्या तुपामध्ये आपल्याला डिंक टाकून घ्यायचं आहे. छान असं मस्त अगदी मंद गॅसवर हा डिंकसुद्धा आपल्याला
पहा मस्त तळून घ्यायचा आहेत आणि मस्त असा फुलून आला की व्यवस्थित असं समजून घ्यायचे की आपला हा डिंक व्यवस्थित असा तळून झालेला आहे। तर हा डिंकसुद्धा मी आता काढून घेतलेला पहा आणि त्याच तुपामध्ये ना इथे मी गव्हाचं पीठसुद्धा मस्त असं भाजून घेते। तर वरून आपल्याला तुपाची अजिबात गरज लागणार नाही। अगदी त्याच तुपामध्ये आपले हे जे काही गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा छान असं भाजून होईल। तर हे डिंकाचे लाडू बनवत असताना जर तुम्हाला पिठाचा वापर करायचा नसेल ना, तर नाही वापरलं तरीसुद्धा चालतं। पण अशा पद्धतीने जर का तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ वापरलं ना, तर ह्या लाडूंना बाइंडिंग खूप छान अशी मस्त येते आणि चवीलासुद्धा चांगलेच लागतात। तर पहा इथं व्यवस्थित आपलं पीठसुद्धा भाजून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी इथं खसखस भाजून घेणार आहे। 2 चमचे भरून आपल्याला मस्त असं खसखस घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित कोरडंच मी इथं भाजते। तुपाचा वापर केलेला नाही आहे। तर व्यवस्थित असं मस्त पटकन बारीक होतं, त्याच्यामुळं पटकन हे खसखस भाजून होतं। तर पहा पटपट इथे मी व्यवस्थित असं आहे ना हे खसखस भाजून घेतलेलं आहे। आता सर्व काही हे साहित्य आहे ना मी व्यवस्थित थंड झाल्यावरच आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे आणि हे बारीक करत असताना आपल्याला जास्त जाडसर ठेवायचं नाही आहे। तर पहा इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यात आधी ना हे ड्रायफ्रूट मी इथं टाकून घेणार आहे। काजू, बदाम, पिस्ता, खसखस सगळं काही व्यवस्थित आपल्याला हे वेगळंच दळून घ्यायचं आहे। कारण खोबरं आणि खारीक पावडर हे ना पटकन असे दळून होईल, त्याच्यामुळे ना हे सर्वात आधी इथे मी काजू, बदाम व्यवस्थित असं बारीक करून घेणार। तर पहा अशा पद्धतीचं इथं मी थोडंसं ना जाडसरच ठेवलेलं आहे। जास्त आपल्याला बारीक असं पिठासारखं करायचं नाही आहे, थोडं आहे ना जाडसरच ठेवायचं आहे। ते खूप छान मस्त हे लाडू खाताना लागतात। तर इथे मी जे काही आपण किसून घेतलेलं खोबरं आणि खारीक पावडर आहे ते सुद्धा थोडंसं फिरवून घेणार आहे। जास्त काही वेळ लागत नाही ह्या खारीक आणि खोबरं बारीक करायला। ते सुद्धा आपल्याला जास्त काही बारीक नाही करत बसायचं आहे। तर अशा पद्धतीने मी इथं सर्व काही खारीक आणि खोबरं मस्त अशा पद्धतीने ना बारीक करून घेतलेलं आहे आणि आता लगेचच आपण जे काही डिंक तळून घेतला होता, तो सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे। तर कोणी कोणी हा डिंक आहे ना असं सुद्धा टाकतात, पण अशा पद्धतीने थोडंसं बारीक करून घ्या, खाताना कचकच लागणार नाही। तर पहा अशा पद्धतीने मस्त अशी ह्या डिंकचं मस्त बारीक झालेला आहे। आता मी जे काही सगळं काही साहित्य जे काही बारीक करून घेतलं होतं ते सर्व व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आहे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स होईल आणि जे काही आपला लाडू आहे तर तो व्यवस्थित परफेक्ट असा बनून तयार होतो। त्याच्यामध्ये मी इथं पीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे, मस्त भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ छान असं मस्त आपल्याला मिक्स करायचं आहे। जितकं छान असं मिक्स होईल ना तितका हा लाडू अजून चवीला खूप छान असा हा डिंकाचा लाडू लागतो। तर बघा अशा प्रकारे इथं मी व्यवस्थित असं आपलं मिक्स झालेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही छान अशा आपल्या ह्या जे मिश्रणाला व्यवस्थित अशी बाइंडिंग आलेली आहे। तर याच्यामध्ये आता मी ना गूळ टाकून घेणार आहे। तर गूळ आपल्याला आहे ना गुळाचं प्रमाण इथे मी ना अर्धी वाटी घेतलेलं आहे, म्हणजे अर्धी वाटी हे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे। जास्त गोडसुद्धा होत नाही आणि अगदी कमी गोडसुद्धा लागत नाही, अगदी परफेक्ट आपले हे डिंकाचे लाडू लागतात अर्धी वाटी गूळ वापरल्याने। तर या कढईमध्ये मी ना 1 चमचाभर तूप टाकून घेतलेलं आहे आणि गूळ आपल्याला याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर कमी गॅसवर आपल्याला हा गूळ आहे ना वितळवून घ्यायचा आहे, जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही आहे। कडक पाक झाला की मग आपले हे लाडू फुटणार नाही, त्याच्यामुळे ना फक्त गूळ आपल्याला वितळवून घ्यायचं आहे। तर पहा लगेचच गरम गरम मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि हे गरम असतानाच व्यवस्थित आपल्याला हा गूळ आहे ना ह्या सगळ्या डिंकाच्या लाडूमध्ये मिश्रणामध्ये व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घ्यायचं। ही प्रोसेस अगदी पटपट आपल्याला करायची आहे। तर गूळ टाकल्यावर हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला पटपट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघा हाताला थोडंफार गरम लागतं आहे, तरी देखील आपल्याला पटपट हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि गरम गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे आहे। थंड झाल्यावर हे लाडू थोडेसे वळायला कठीण जातात, त्याच्यामुळे ना
गरम असतानाच व्यवस्थित असं वळवून घ्यायचं आहे. तर थोडंसं जर लाडू होतच नाही आहे तर ते काय करायचं, परत आपल्याला थोडंसं कढईमध्ये हे मिश्रण टाकायचं आणि लगेच अगदी 1-2 मिनटं आपल्याला कमी गॅस करायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे हे मिश्रण आहे ना थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. तर असं केल्याने काय होईल की हे लाडू पटकन वळले जातात आणि छान असे जास्त वेळ लागत नाही, पटपट आपल्याला छान हे लाडू वळून होतात. तर पाहू शकतात अशा पद्धतीने छोटे-छोटे मस्त असे हे लाडू मी इथं तयार करून घेणार आहे. तर हे डिंकाचे लाडू बनवत असताना मला बरोबर 4 ते 5 चमचे तूप लागलेलं आहे. तर पोहे खायच्या चमचीने मला 4 चमचे तूप लागलेलं आहे. तर पाहू शकतात अशा पद्धतीने मी गरम असतानाच, कोमट असताना हे मिश्रण आहे ना छान असे त्याचे लाडू तयार करून घेतलेले आहे आणि खूप छान मस्त असे हे डिंकाचे लाडू बनवून तयार झालेले आहेत आणि चवीला देखील मस्त असे हे लाडू बनले जातात. नक्कीच करून पहा मस्त. ह्या उन्हाळ्यामध्ये शरीराला ऊर्जा देणारे हे लाडू. तर हे डिंकाचे लाडू आवडले असेल तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूयात मग अशाच नवीन आणि छान छान रेसिपीसोबत. माझी पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.